आज मी सगळ्यांना आवडेल अशी आंबट गोड ताकातली पालक भाजी बनवली होती. त्यासाठी लसूण आणि मिरचीचे वाटण बनवले. फार बारीक नाही वाटायचे. 1 चमचा बेसन पिठाची स्लरी बनवली. आता तेलात मोहरी तडतडली की कढीपत्ता, वाटण, भिजवलेली डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे परतून घेतले. त्यात बारीक चिरलेला पालक घातला. पालकाला छान तेल सुटले की त्यात हळद आणि हिंग घातले. आता अर्धा ग्लास ताक घालून ते मिक्स केले आणि आपण बनवलेली स्लरी घातली. चवीनुसार साखर आणि मीठ घालून 5 ते 7 मिनिट भाजी उकळली. बघा कशी छान घट्ट झाली. आता जिरा आणि लसणाची खमंग फोडणी भाजीत घातली आणि भाजी तयार. सोपी आहे ना? भातासोबत खूप छान लागते ही भाजी आणि चव तर अप्रतिम. तुम्ही पण करून बघा. हो, जाण्याआधी प्लीज सबस्क्राईब करा हा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.